नागाव येथे उसाच्या फडाच्या आगीत होरपळून बिबट्याच्या पिलाचा मृत्यू। नागाव तालुका हातकणंगले येथील गाडीवड परिसरात अमित चिंतामणी सोळंकुरे यांचे शेत आहे। काल मंगळवारी त्यांनी आपल्या शेतातील अडसाली ऊस पेटवून तोड चालू केली होती। यावेळी उसाचा फड पेटवला असता शेतात लपून बसलेल्या बिबट्याने पळ ठोकल्याचं ऊसतोड मजुरांनी सांगितलं। आज सकाळी शेतामध्ये शेतकरी गेले असता बिबट्याचे एक पिल्लू होरपळून मेल्याचे निदर्शनास आले। त्यांनी तात्काळ ही बातमी वन विभाग व शिरोली MIDC पोलिसांना कळवली। त्यानंतर वन विभाग व पशुवैद्यकीय टीम घटनास्थळी दाखल झाली। वन विभागाने पंचनामा केला असता ते बिबट्याचे पिल्लू असल्याचं सांगितलं। पशुवैद्यकीय पशुधन अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन करून त्या बिबट्याचे दहन केले। यावेळी वनपाल MS पोवार, RFO रमेश कांबळे, पशुधन विकास अधिकारी अश्विनी बोगार्डे, वनरक्षक विकास घोलप, रेस्क्यू टीमचे अमोल चव्हाण, नागावचे पोलीस पाटील बाबासाहेब पाटील हजर होते। यावेळी वन अधिकाऱ्यांनी या परिसरात 2 दिवस ड्रोनच्या सहाय्याने एक टीम कार्यरत ठेवून पाहणी करणार असल्याचं सांगितलं। या पिलाच्या शोधात बिबट्या रात्री येण्याची शक्यता आहे, तसेच याची आणखीन पिले या परिसरात असण्याची शक्यता आहे। सध्या सर्वत्र ऊसतोड चालू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असं आवाहन त्यांनी केलं आहे। या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचं सिद्ध झाल्याने नागाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे। महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, नागाव। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।